गेले तर गेले, कुठं गेले असन आधार कार्डचे झेरॉक्स? हा, मागच्याच महिन्यात 4-5 काढून आणले ना मी, मागच्याच महिन्यात. आणि आता वेळेवर पहा तर एकही नाही दिसत. गेले कुठं? पण इथंच राहिले पाहिजे ना, याच्यातच ठेवले होते. काळ्या पन्नीत राहते माझे कागदपत्र. हा, लेकरायले माहित आहे आजीचे कागदपत्र याच्यात राहते म्हणून. हे लेकरं तर लेकरं हुसकत राहते. तो पोट्ट येते तर तोही हुसकत राहते आजीचे पैसे असन म्हणून. आणि हे पोट्टी हुसकत राहते. यायनंच काढले असन कागदपत्र, इकडच्या तिकडे केले असन. आधार कार्डची झेरॉक्स पाहिजे, पासबुकची झेरॉक्स पाहिजे, वोटिंग कार्डची झेरॉक्स पाहिजे, काय काय पाहिजे ना काय काय नाही. तर सगळे कागदपत्र जमा करतो म्हटलं तर आता आधार कार्डची झेरॉक्स नाही दिसून राहिली. काय करावं ना काय नाही. तर असह्य माहिती बोली. पहिलेच तिले पगार चालू आहे निराधारचा, आणि अजून एक कागदपत्र घेऊन बसली. आता इले डबल डबल काय गव्हर्नमेंट काय पैसा देत राहीन काय? काही समजतच नाही या बुढीचं. आणि म्हणावं तर म्हणते तू बोलूच नको. मामीजी, अर्ध्या घंट्यापासून काय पाहून राहिले तुम्ही? काय हरपलं तुमचं? अर्ध्या घंट्यापासून घेऊन बसले कागदपत्र. अहो, माझ्या आधार कार्डची झेरॉक्सच पाहून राहिली मी. हा, एकही झेरॉक्स नाही आहे ना. मागच्या महिन्यातच तर 4-5 झेरॉक्स काढून आणले होते, आणि आता पाहतो तर एकही नाही आहे. लेकरानं की काढले का याच्यातून? मागच्या महिन्यात झेरॉक्स काढून आणले होते. काय माहित बाबा, या बुढीनं आणले का नाही आणले तर इले काही माहित राहत नाही. आणते कधी न म्हणते का मागच्या महिन्यातच आणले होते, मागच्या महिन्यातच आणले होते. आणलेच नसन मामीजी, आणलेच नसन तुम्ही. तुम्हाला लक्षात नाही, आणलेच नसन तुम्ही झेरॉक्स काढून. नाही न रुपा, आणले मी ना. 5 झेरॉक्स काढून आणले. मले माहित आहे ना मी ना झेरॉक्स काढले. तर बँकेच्या बाजूलाच आहे झेरॉक्स काढायचं सेंटर, तर तिथं गेले आणि दे दादा म्हटलं मले 5 झेरॉक्स. हा, तेव्हाच तर काढले मी ना 5 झेरॉक्स. मले माहित आहे ना, आणि तू म्हणता आणलेच नसन. काय माहित मामीजी, माझ्याच लक्ष नाही राहत आता आणले का नाही आणले तर. पण कायच्यासाठी पाहिजे म्हटलं आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला? अहो, आता हे नवीन योजना लागून नाही आली काय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर त्याच्यासाठी कागदपत्र पाहून राहिली मी. बँकेचं पासबुक, आधार कार्डची झेरॉक्स, पास फोटो, राशन कार्डची झेरॉक्स, हे ते कागदच पाहून राहिली काय काय कागद लागते. तर मला काही माहित नाही आता कोणते कोणते कागद लागते ना कोणते कोणते नाही. जे जे कागदपत्र माहीत आहे ते कागदपत्र जोडून राहिली. पण हे आधार कार्डची झेरॉक्सच नाही दिसत कुठं आहे ना काय आहे. तर मामीजी, बरोबर आहे, ते मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना लागून आली, पण ते तुमच्यासाठी नाही आहे. तुमचं वय किती आहे म्हटलं? 70च्या जवळपास आहे ना, 65च्या वर आहे तुम्ही. आणि तुम्हाला पगारी भेटून राहिला निराधारचा, त्याच्यानं तुम्हाला नाही भेटत. नाही ना हो, भेटते ना. कोणी कोणी म्हणून राहिला ना गावातल्या भेटते म्हणते. कागदपत्र करून घ्या असे म्हणून राहिले, त्याच्यानं करून घेतो. भेटन तर भेटून जाईन मले बी. काय होते कागदपत्र करायले? तुम्हाला नाही भेटत मामीजी, कालपासून सांगून राहिली मी. तुम्हाला पगार नाही भेटत. लागतच नाही ना, तुम्ही नियमातच नाही बसून राहिले. तुम्हाला माहित आहे का कोणाला भेटते कोणाला नाही भेटत? ते तर माहित आहे मी नियमात बसतो का नाही बसत. पण ते आपल्या गावातली सखूबाई, ते तर माझ्यापेक्षा वयानं किती मोठी आहे, 80च्या जवळपास असन. ते इथं कागदपत्र करून राहिली, मग मी काऊन नाही करणार? मी तर तिच्यापेक्षा लहानच आहे. 65च्या वरच आहे माझं वय. मी काय 80च्या जवळपास आहे काय? मग ते कागद करू शकते तर मी नाही करू शकत काय? मी करतो. अमाय बाई, आता त्या सखू आजीला भेटून राहिला काय पगार? तिला इथं पगार चालू आहे निराधारचा, तरी ते कागदपत्र करून राहिले. आणि तिचं वय 80च्या जवळपास आहे ना. पहिले तुम्ही नियम तर वाचा, काय काय आहे काय काय नाही. हे जे योजना आहे ना मामीजी, त्याच्यात म्हटलं वय 21 पाहिजे. 21 पासून सुरुवात होते तर 65 वर्षापर्यंत. कमी नाही ना जास्त नाही. 21च्या कमी नाही पाहिजे आणि 65च्या वर तर नाही पाहिजे. तुमचं वय आता 70च्या जवळपास आहे, मग तुम्ही नियमातच नाही बसून राहिले, मग कागदपत्र काऊन करता? तुले भेटू शकते काय पगार? हो हो, मला भेटू शकते ना. मी तर कागदपत्र करूनच राहिले, पण तुम्हाला नाही भेटू शकत. असं काऊन? म्हणजे आपण एका घरात सासा सुनी आहे म्हणून काय? एका घरात दोघी जणीला पगार नाही घेता येत काय? मामीजी, तसं नाही आहे ते. एका घरात दोघीले घेता येते आणि तिघीले घेता येते. चौघी असेल तर चौघीले घेता येते, पण त्या नियमात बसल्या पाहिजे.
पाहिजे, हा नियमाच्या बाहेर नाही गेल्या पाहिजे. आता मी आहे तर मी नियमातच बसतो. माझं लग्न झालंय, माझं वय 21 पेक्षा कंप्लीट आहे आणि 65 च्या कमी आहे. हा मी नियमात बसूनच राहिले आणि सगळे कागदपत्र आहेच माझ्याजवळ. फक्त आता जे डोमेशियल आहे, हे त्या उत्पन्नाचा दाखला, काय काय कागदपत्र लागते ते काही माहित नाही मला. आता जाऊन पाहतो मी शांता मावशीच्या घरी, विचारपूस करतो आणि करून घेतो. आता तूच तर म्हणतं मले माहित नाही काय काय लागते आणि काय काय नाही, आणि मलेच म्हणून राहिली कागदपत्र करू नका, कागदपत्र करू नका. हो, तर जे मला माहित आहे ते तुम्हाला सांगून राहिले मी. जे मला माहित नाही आहे ते विचारन मी आता शांता मावशीले. आता आपल्या गावात अंगणवाडीवाली मॅडम आहे, पण ते काही सांगत नाही. ते तर म्हणते का लोकांचं भलंच नाही झालं पाहिजे, फक्त माझ्या घरच्या लोकांचं भलं झालं पाहिजे अशी म्हणते ते. त्याच्यानं सांगून नाही राहिली. नाही तर अंगणवाडीच्या मॅडमले तिकडे ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकले सगळेलेच माहित राहते, पण आपल्या गावातले लोक कुच्चर आहे ना, सांगत नाही. गावातले लोक कुच्चर नाही आहे, ते ग्रामसेवक कुच्चर आहे, ते अंगणवाडीची मॅडम नाही सांगत, ते सेविका नाही सांगत, फक्त कामाचे आहे नावापुरते. हो गड्या, त्याने माहिती नाही सांगितली आपल्याला काय काय पाहिजे ना काय काय नाही. आता हे योजना लागून तर लई दिवस झाले ना,